एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की ही भीतीपोटी नाहीये, भीती आम्हाला नाहीये, भीती उबाटा गटाला होती म्हणून ते दोघ जण एकत्र आलेत. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले की त्यांचे नगरसेवक सगळ्यांची ओळख व्हावी, एकत्रित बसावे, पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने कामं करता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे. याच्यामध्ये गैर काय? आपले नगरसेवक एकाच ठिकाणी बोलून त्यांचा ओळख व्हावी, पुढची कामं सांगावी, पुढचं मार्गदर्शन व्हावं यासाठी एकत्रीकरण होत असतं. आणि एकनाथजी शिंदे यांना भीती असण्याचं कारण नाही, भारतीय जनता पार्टीला भीती असण्याचं कारण नाही. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित निवडणुका लढल्यात, आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा देखील एकत्रित करणार आहोत. त्यामुळे कुठेही भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे यांचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत नाही, ती आम्हाला गरज नाही. आम्ही एकत्रच आहोत, महायुती म्हणून आम्ही भरभक्कम आहोत. एकनाथजी शिंदे आमच्या सोबतच आहेत, त्यामुळे अशी भीती असण्याचं कुणालाही कारण नाही. भीती कोणाला असेल तर भीती उभाटा गटाला आहे, भीती कोणाला असेल तर ती काँग्रेसला आहे. मग आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढले आणि महायुतीचा महापौर बसवणं हा अजेंडा आहे. कुठल्या पक्षाचा महापौर बसणं हा अजेंडा आधीपासूनच नव्हता. आमचा अजेंडा आहे की ज्या पद्धतीनं 25 वर्ष उभाटा गटानं मुंबईला लुटलं, ती लूट थांबवावी. कुणाचा महापौर होतो हे महत्वाचं नाही, सत्ता महायुतीची येते हे महत्वाचं आहे. आणि महापौर कुणाचा बसवायचा याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, माननीय एकनाथजी शिंदे दोघं मिळून वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतील. परंतु आमची प्रायोरिटी अशी आहे की महायुतीचा महापौर झाला तर आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं मुंबईचा कारभार चांगला करू शकतो. ज्या पद्धतीनं मुंबईला खड्ड्यात लोटण्याचं काम 25 वर्ष उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, त्याला बाहेर काढणं ही आमची प्रायोरिटी आहे. त्यामुळं महापौर कुणाचा होतोय, महापौर कोण बसेल हा मुद्दा महत्वाचा नाही. जनतेची सेवा, चांगली मुंबई, सुरक्षित मुंबई हा आमचा अजेंडा आहे.